तर पूर्ण अहंकार मध्ये मागच्या निरूपणात आपण जीवन हो या मृत्यू तुम दोनों ही शंभो म्हणजे जीवन सर्वत्र केवळ ब्रह्मचेतनाच आहे याचा बोध घेतला. मग आता जीवनाकडे पाहायचं कसं? जीवन हो या मृत्यू तुम दोनों ही शंभो म्हणजे पूर्ण अहंकारी ज्ञानी असतो त्याला सर्वत्र ईश तत्व दिसतो असा याचा अर्थ आहे. मग ज्ञानी माणूस या जीवनाकडे पाहतो कसं आणि त्याचं ते पाहणं योग्य किंवा अयोग्य म्हणून ज्ञानी माणूस जीवनाकडे कसे पाहतो. आता हे चिंतन आपण पुढे जेव्हा जाऊ किंवा सुरू करूया तेव्हा असं दिसेल की ज्याला आपण मृग जळ म्हणतो. मृग म्हणजे खोट आणि जळ म्हणजे पाणी. तर मृगजळ म्हणजे असतं तरी काय? कडक उन्हामध्ये प्रखर उन्हामध्ये चैतन्य हालचाल असते. ती हालचाल दूरवरून जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपणाला तिथे चैतन्याच्या बिंदूची हालचाल ही पाण्यासारखी दिसते. आता पाणी म्हणून ते मृग असतं, खोटं असतं. पण चैतन्याच्या बिंदूची ती हालचाल असते का नसते? तर जरूर असते. म्हणजे चैतन्याच्या बिंदूची हालचाल निश्चित होत आहे. तिथे पाण्याचा आभास झाला, तिथे पाणी जरी मिळालं नाही तरी चैतन्याच्या बिंदूची हालचाल म्हणून ती आहेच आहे. म्हणजे मृगजळ पाण्याचा खोटा आभास निर्माण होण्यासाठी सुद्धा चैतन्याच्या बिंदूंची हालचाल आवश्यक असते. मग आता आपण हाच सिद्धांत किंवा हाच दृष्टांत जीवनाला लावला तर ज्याला आपण जीवन म्हणतो, जीवन याचा अर्थ सर्वसाधारणपणे तीन मुंगीपासून माणसांपर्यंत जन्मल्यापासून मरेपर्यंत जे चालू असतं त्याला आपण जीवन म्हणतो. मग ते जीवन जसं मृगजळ, जळाला सुद्धा जीवन म्हणतात, पाणी म्हणतात, परंतु मृगजळ ती चैतन्याची हालचाल असते, तिथे पाणी नसतं. मग ज्याला आपण जीवन म्हणतो हे जीवन सुद्धा पाणी आहे का जीवन आहे? तर जसं मृगजळामध्ये आपण चैतन्याची हालचाल पाण्याच्या हालचाल सारखी दिसते, तिथे पाणी नसतं, चैतन्याची हालचाल असते. मग ज्याला आपण मानवी जीवन किंवा पशु पक्षी ह्या निसर्गाचं जीवन म्हणतो तिथे तरी नेमकं काय आहे? ठीक आहे, तिथे पाणी नाही पण जीवन म्हणजे जर्नी ऑफ एनर्जी म्हणून तिथे जीवन आहे का नाही? तर आपण नीट लक्षात घेतलं तर जर्नी ऑफ एनर्जी म्हणून जीवनाला सत्यत्व आहेच आहे. परंतु जर्नी ऑफ एनर्जी म्हणून जीवनाला सत्यत्व असलं तरी सुद्धा ही जीवनाचा प्रवाह किंवा जीवनाची सत्यता ही जेव्हा कळते आपणाला तेव्हा कळण्यासाठी निश्चितच कळतं याचा अर्थ आतमध्ये चेतना आहे आणि ते कळतं हे जाणवण्यासाठी ती जाणीव, आपल्या आतली जाणीव आपल्या शरीर मनावर उमटते. म्हणजे त्याचा अर्थ स्थूल सूक्ष्म कारण देह हे जे देह आहेत त्याच्या आतमध्ये जाणीव रूपी चैतन्य रूपी जी हालचाल आहे त्या जाणीव रूपी चैतन्य रूपी हालचालीमुळे शरीर रूपी माणसाला दोन शरीरामधील दोन देहामधील सर्व तऱ्हेच्या हालचाली, मग ते मृगजळासारखी हालचाल असो किंवा दोन माणसातले संवाद असोत, देणं घेणं असो, व्यवहार असो, ही केवळ आणि केवळ स्थूल सूक्ष्म कारण देहाच्या आत असलेल्या जाणीव रूपी चैतन्यामुळेच माणसांना, पशु पक्षी प्राणी यांना एकमेकांवरती होणारे एकमेकांचे आघात जाणीव रूपाने उमटणारी प्रतिमा दिसते. म्हणजे खरं बघायला गेलं तर जसं मृगजळ हे चैतन्याचे बिंदू म्हणून सत्य आहे पण जळ म्हणून ते खोटं आहे, तसंच वेगवेगळ्या
देहांवरती, मग ते देह कीड मुंगीपासून माणसांपर्यंत असोत, वेगवेगळ्या देहांवरती एकमेकांच्या देहाचे जे प्रभाव पडतात ते प्रभाव आणि त्या प्रभावातून तयार होणारी हालचाल याला आपण जीवन म्हणतो. म्हणून दोन देहांचं किंवा अनेकानेक असंख्य देहांचे एकमेकाच्या सान्निध्यात आल्यानंतर एकमेकावर पडणारे प्रभाव याला जीवन म्हणायचं. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, जसं आपण पाहिलं द होल युनिव्हर्स इज इन मेडिटेशन. सूर्याचा प्रभाव ग्रह नक्षत्र ताऱ्यांवर आहे, त्यांचा प्रभाव निसर्गावर आहे, निसर्गाचा प्रभाव कीडमुंगीवर आहे, कीडमुंगीचा प्रभाव मानवावर आहे. म्हणजेच सर्वाच्या आतमध्ये जी चेतना आहे ती चेतना आणि बाहेर देहधारी असलेले कृमी, कीटक, पशु, पक्षी, माणसं यांच्यामध्ये सुद्धा एकमेकाच्या देहासमोर आल्यानंतर व्यवहारताना माणसासमोर वाघ आला तर वाघाचा सुद्धा एक प्रभाव माणसावर पडतो आणि माणसाचा सुद्धा एक प्रभाव वाघावर पडतो. हे जे देहधारींमध्ये एकमेकावर पडणारे प्रभाव आहेत याला खरं तर आपण जीवन म्हणतो. म्हणून अशा अर्थाने वस्तूचे वस्तूवर उमटणारे प्रतिबिंब, कीड मुंगी, पशु पक्षी यांच्या सान्निध्यात आणि माणसांच्या सान्निध्यात एकमेकावर पडणारं प्रभावरूपी प्रतिबिंब म्हणजे जीवन. म्हणजे सारांश जीवन याचा अर्थ देहाच्या आत असलेलं चैतन्य जे आहे ते चैतन्य जाणीव रूपाने तेव्हा काम करतं जेव्हा देहासमोर अनेकानेक देहांची हालचाल सुरू होते. देहांसमोर अनेकानेक देहांची होणारी हालचाल आणि एका देहाचा दुसऱ्या देहावर पडणारा प्रभाव हा जो संपूर्ण व्यवहार आहे त्याला जीवन म्हणतात. अशा अर्थी एकमेकांचा एकमेकावर पडणारा प्रभाव हा निश्चितच जोपर्यंत देहधारी माणसं अस्तित्वात आहेत, देहधारी वेगवेगळे पशु पक्षी अस्तित्वात आहेत तोपर्यंत तो खराच आहे. म्हणजे आता समजा बोलणारा आणि तुम्ही ऐकणारे यांच्यामध्ये कळत न कळत बोलताना आणि ऐकताना जी स्थित्यंतर होतात, जे कमी जास्त समजलं जातं, दिलं जातं, घेतलं जातं, यालाच खऱ्या अर्थाने आपण जीवन म्हणतो. म्हणून जीवन म्हणजे देहधारी असणाऱ्यांचा देहधाऱ्यांवर पडणारा प्रभाव आणि त्याच्यातून निर्माण होणारी जाणीव रूपी अवस्था आणि त्यानुसार तेच देह पुढे 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 जे वर्तन करतात त्या संपूर्ण वर्तनाला जीवन म्हणतात. म्हणून जीवन म्हणजे चैतन्याच्या सळसळीचा देहधाऱ्यांवरती होणारा आणि एकमेकावर पडणारा प्रभाव म्हणजे जीवन. अशा अर्थी तुमचा आमच्यावर आणि आमचा तुमच्यावर जो प्रभाव पडतो ते एका वेळेला जीवन पण आहे आणि दुसऱ्या बाजूने ते ध्यान पण आहे. तेव्हा जीवन ध्यान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून देहधारींवर पडणारा प्रभाव, त्यानुसार दिले जाणारे साध प्रतिसादात्मक हुंकार, होकार, नकार, दिला जाणारा साध प्रतिसाद, मग तो सकारात्मक असेल नकारात्मक असेल, या संपूर्ण देहधारींवर पडणारा प्रभाव आणि त्याच्यामधून उमटणारे साध प्रतिसाद रूपी जे काय असलं असतं त्याला जीवन म्हणतात. म्हणून मृगजळामध्ये सुद्धा पाणी हे मृग जरी खोटं असलं तरी चैतन्याची हालचाल खरी आहे. तशीच देहधारींमध्ये चालणारे व्यवहार हे बघायला गेले तर जाणीव रूपाने ती चैतन्याची हालचाल आहे अशा अर्थी ते खरं आहे. परंतु पूर्णत्वाने ते सत्य आहे का, तर पूर्णत्वाने ते सत्य आहे असं म्हणता येत नाही. कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंतच या जाणीवांचं आदान प्रदान आहे. म्हणजे देह असताना देहधारी माणसांमध्ये होणारं जाणीवांचं आदान प्रदान हे जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ते जाणीवांचं आदान प्रदान जीवन म्हणून खरं आहे. परंतु त्यातला एखादा देहधारी गेला तर त्याच्या दृष्टीने ते जीवनाचं आदान प्रदान थांबतं. म्हणून मग त्याच्या बाजूने तो गेल्यानंतर, अर्थात गेल्यानंतर तो सांगायला येणार नाही बरोबर आहे, पण सर्वसाधारण अनुमान पद्धतीने
एखाद्याने विचारलं, नारायण पाटणकर तू गेलास मग काय करशील, तर नारायण पाटणकर त्याला जे सर्वसाधारण ज्ञान आहे त्याला उद्देशून म्हणतो, मी गेल्यानंतर मी काय करीन हा प्रश्नच नाही, मी गेलो म्हणजे जीवन गेलं. म्हणून देहधारी माणसं एकमेकावर जो प्रभाव टाकतात त्या प्रभावाला जीवन म्हणतात. त्यातील जो देहधारी संपतो त्याच्या दृष्टीने जीवन म्हणजे प्रभाव टाकणे म्हणजेच ध्यान चिंतन सर्वाचा अंत झालेला असतो. परंतु देह असो किंवा देह नसो, चैतन्याची हालचाल हीच त्याच्या मुळाशी आहे. अशा अर्थी मृत्यू आला तरी सुद्धा चैतन्याची हालचाल अशी नशी चालूच असते. जीवन असलं म्हणजे तुम्ही आम्ही देहधारी असलो तरी सुद्धा चैतन्याची हालचाल अशी ना तशी चालूच असते. अशा अर्थी जीवन असो किंवा मृत्यू असो, सर्वत्र चैतन्याची जी हालचाल चालू असते त्याला शिव किंवा त्याला ब्रह्मचेतनेचं सतत होणारे स्फुरण म्हणतात. आता हा जो संदर्भ आहे तो संदर्भ कसा आहे बघा. समजा आपलं शरीर आहे, तर शरीर येताना आपण म्हटलेलं आहे, गीता सांगते पुरुष आणि प्रकृती. आता पुराच्या शेवटी स्थिर शाश्वत असतो तो, म्हणजे जी निर्गुण निराकार चेतना आहे ती पुरुष रूपाने पाहिलेली आहे. आणि ती चेतना जेव्हा हालचालीत असते तेव्हा त्या चेतनेच्या बिंदूतून जे सावयव म्हणजे जे देहधारी जीव जंतू निर्माण होतात त्या जीव जंतूंच्या आदान प्रदानाला जाणीवेला जीवन म्हणतो. हे आपण आता पाहिलं. तर निर्गुण निराकार चेतना डॉर्मंट एनर्जी जेव्हा जीवदशेत येते तेव्हाच कृष्ण म्हणतात की पुरुष प्रकृतीच्या रूपाने जीवाची धारणा करतो. आता पुरुष प्रकृतीच्या रूपाने जीवाची धारणा करतो म्हणताना त्याचा अर्थ एवढाच आहे, अखिल चेतनेतील काही चैतन्य बिंदू त्याच्या भोवती एक तऱ्हेचं देहाचं आवरण तयार होतं. आता ते देह स्थूल सूक्ष्म कारण. स्थूल देह म्हणजे सरळ सरळ आपणाला देहाचा दिसणारा बाहेरील भाग. सूक्ष्म देह म्हणजे मनबुद्धी अंतःकरण, मनबुद्धी चित्त अहंकार म्हणजे अंतःकरण ज्याला म्हणतात तो सूक्ष्म देह. कारण देह म्हणजे आपण पाहिलेला आहे, हा जो सूक्ष्म देह आहे तो कार्यरत होताना सत्व रज तम या तीन तऱ्हेच्या प्रवृत्तीत तो कार्यरत होतो. म्हणून स्थूल सूक्ष्म कारण हा कारण देह झाल्यानंतर मनबुद्धी चित्त अहंकार हा सूक्ष्म देह आणि बाहेर दिसणार रक्त मांस अस्थि मज्जा यांचं आवरण म्हणजे स्थूल देह. तरी सुद्धा या तीन देहांना कार्यरत करण्यासाठी जी मूळ गोष्ट लागते ती मूळ गोष्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून डॉर्मंट एनर्जी मधील म्हणजे निर्गुण निराकार चैतन्यातील जे बिंदू ऍक्टिव्हेट होतात त्याला शक्ती म्हणतात. म्हणून निर्गुण निराकार पुरुष आणि त्याच्यातील देहधारणेसाठी उत्सुक झालेले जे चैतन्याचे कण म्हणजे ती प्रकृती. अशा पुरुष अष्टविध प्रकृतीच्या रूपाने जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण म्हणतो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. देह हा क्षेत्र आहे आणि त्याला आज जाणणारा जो क्षेत्रज्ञ, क्षेत्राला जाणणारा जो आहे तो आत्मा आहे. म्हणून क्षेत्रज्ञ किंवा आत्मा हा वस्तुतः अनंत आकाशामध्ये जे निर्गुण निराकार तत्व आहे ते देहामध्ये जेव्हा प्रतिबिंबित होतं जाणीव रूपाने तेव्हा त्याला आत्मा म्हणतात. म्हणून प्रतिबिंबदर्श योगाने जैसा दर्पण राहतो तैसा देही आत्मा बाह्य परमेश जाणितो. प्रतिबिंब दाखवण्याच्या निमित्ताने जसा आरसा असतो तसा प्रतिबिंब दाखवण्याच्या निमित्ताने आतमध्ये परमात्म्याचं पडलेलं प्रतिबिंबात्मक जे रूप असतं त्याला आत्मा म्हणतात. परंतु देह गेल्यानंतर देहाच्या आतील जाणीव तत्व ही रिलीज होतं आणि ते अनंत आकाशात जातं. म्हणजे ते बाहेरचा परमात्मा आणि आतील आत्म्याचा आभास
या दोन्ही गोष्टी एकरूप होतात. आता मग प्रश्न असा आहे, आतल्या गोष्टीला आत्म्याचा आभास का म्हटलं? तर त्याला आत्म्याचा आभास अशासाठी म्हटलं की देह पडल्यानंतर जोपर्यंत देह आहे तोपर्यंत अवयव किंवा सावयव पशु पक्षी प्राणी माणसं यांचा एकमेकावर प्रभाव पडतो. देह नसेल तेव्हा तो प्रभाव पडत नाही. ते जीवन म्हणून देह नसलेल्याच्या दृष्टीने निरर्थक ठरतं. म्हणून आत जो प्रभाव जाणवतो तो प्रभाव सुद्धा वस्तुतः देह नसेल तर जाणवणार नाही. म्हणून देहाच्या आत जाणीव रूपाने जे आपणाला जाणवतं ते तोपर्यंत शाश्वत समजावं जोपर्यंत जाणीवेतले दोन देह शाबूत आहेत. त्यातला एक देह हा बोलणारा पडला तर अर्थातच बोलणाऱ्याचं आत्मतत्व आतमध्ये जाणीव रूपाने त्याची चाललेली हालचाल ही हालचाल बंद पडते. याचा अर्थ असा, त्या हालचालीला आत बसून कार्यरत असणारी जी चेतना असते ती रिलीज झाल्यानंतर स्वाभाविकपणे देहाबरोबर आणलेली जी मूळ चेतना आहे आद्य नाडीतून निर्गुण निराकार तत्वाद्वारे आलेलं जे मूळ शक्ती आहे ती गेल्यानंतर मग अर्थातच देह पडतो. म्हणजे बघा, जेव्हा पुरुष प्रकृती रूपाने देहात आला तेव्हा पुरुष जर गेला तर प्रकृती लगेच जात नाही. म्हणजे शिव गेला की शव इव असा देह पडतो आणि त्या प्रकृतीमध्ये जो अजून देह शिल्लक आहे तो देह अजून जड जरी असला तरी सुद्धा मग मात्र मूळ चेतनेशी त्याचा संपर्क सुटल्यामुळे तो जड देह नंतर विघटित व्हायला लागतो आणि त्यानंतर पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पाची एलिमेंट ही पाची मूलद्रव्य पूर्णपणे जेव्हा जातात तेव्हा देहही जातो. याचा आढावा आपण मागच्या 2-3 चिंतनामध्ये घेतलेला आहे. तर जसं असं आपण म्हणतो एक अल्टरनेट करंट आणि एक डायरेक्ट करंट, तसं इंद्रियामध्ये जी असलेली शक्ती आहे ती अल्टरनेट करंट आहे. त्या शक्तीला जेव्हा विश्वचेतना धक्का लावते म्हणजे आद्य नाडीतून देह पडेपर्यंत जोपर्यंत आत्म्याचं असणे पण जोपर्यंत त्या उरलेल्या इंद्रियांना किंवा 36 तत्वांना संलग्न आहे तोपर्यंतच, जसं आपण म्हणतो डायरेक्ट करंट आणि इनडायरेक्ट करंट हे दोन्ही जोपर्यंत चालू आहेत तोपर्यंतच इग्निशन म्हणजे तोपर्यंतच हृदयाची किंवा मेंदूची धडपड चालू असते. आणि यावत काळ मेंदू आणि हृदय चालू आहे तावत काळ देहधारी माणसांचं जीवन हे जरूर सत्य आहे. परंतु एकदा का मूळ निर्गुण निराकार चेतनेचा म्हणजे डायरेक्ट करंट जो आहे तो संपला की अर्थातच इंद्रियजन्य जी एनर्जी असते ती सुद्धा देह जड होऊन पडल्यानंतर आपोआपच ती एनर्जी सुद्धा पूर्णपणे नष्ट होते आणि खऱ्या अर्थाने शांत आणि अनंत पुन्हा एकदा निर्गुण निराकार बनतो. तर निर्गुण निराकार सगुण साकार हा जो जीवनाचा व्यवहार आहे तो डायरेक्ट करंट आणि इनडायरेक्ट करंट या पद्धतीने चालू असतो. म्हणून आद्य नाडीतून किंवा ज्याला आपण म्हणतो की ताळू मधून जीव प्रवेश करतो आणि नंतर जीवाने प्रवेश केल्यानंतर त्याच्यावर त्याने आणलेली 36 तत्वाची देहधारी सामुग्री स्पंदित व्हायला लागते आणि जीवन सुरू होतं. तर जिथून मूळ तत्व किंवा मूळ शिव चेतना प्रवेश करते ती जोपर्यंत या देहामध्ये आहे तोपर्यंत ती मुख्य प्रवाह चेतनेचा मुख्य प्रवाह म्हणून कार्यरत असते. एकदा का तो चेतनेचा प्रवाह देहबाह्य झाला किंवा असं म्हणा की एकदा का उरलेल्या 36 तत्वामध्ये असलेली एनर्जी संपली की मग मात्र त्या ठराविक काळानंतर मग तो जीवनाचा काळ 70, 80, 90 काय वर्षाचा असेल तो असेल, मग मात्र तितक्या काळानंतर पुन्हा ती इंद्रिय
तिथल्या तिथे पुनरुज्जीवित करण्याची शक्यता होण्याची शक्यता राहत नाही. म्हणून मूळ आद्यनाडीतून जो आत्मतत्व रूपी मुख्य निर्गुण निराकार चेतनेचा प्रवेश होतो आणि त्याबरोबर आलेल्या 36 तत्वांना जेव्हा हा प्रवाह जोडला जातो तेव्हा प्रकृतीला जोडलेला पुरुषाचा प्रवाह अशा अर्थी ते जीवन सत्य असतं. परंतु पुरुष तत्व रिलीज झालं की प्रकृती हतोत्साह होते आणि प्रकृती जड ठरते आणि कालांतराने तो शव इव असं ते शव असतं ते सुद्धा पूर्णपणे तेजात जातं. म्हणून शिव आणि जीव याचा अर्थ एवढाच आहे. शिवतत्व शिवतत्व म्हणजे निर्गुण निराकार चेतना जव इव म्हणजे जवाप्रमाणे किंचित बनून जेव्हा आत बसते आणि बाहेर देह निर्माण होतो तेव्हा आत जवाप्रमाणे जे बसलेलं आहे ते खरं तर शिवतत्वच आहे. परंतु ते जवाप्रमाणे म्हणजे लहान असल्यामुळे त्याला जीव म्हणतात. परंतु जीवाला सुद्धा शिवत्वाखेरीज हालचाल करणं शक्य नसतं. म्हणून जीवाच्या आत बसलेला शिव आणि बाहेर असला जवैव म्हणजे किंचित देह. म्हणून जीव आणि शिव म्हणजेच सरळ सरळ अल्टरनेट करंट आणि डायरेक्ट करंट यांच्या सान्निध्यातच जीवन खरं असतं. आणि ते सान्निध्य सुटलं की जीवन सुद्धा ज्याला मृग जळ म्हणतात चैतन्याची हालचाल खरी आहे पण पाणी खोट आहे. तसंच जेव्हा ही आद्य नाडी थांबते तेव्हा जीवन सुद्धा मृगजळासारखं चैतन्याची हालचाल म्हणून ते खरं असतंच जोपर्यंत धडधडत शरीर धडधडतंय तोपर्यंत. परंतु त्यानंतर मात्र हळूहळू मुख्य प्रवाह मुख्य शिवतत्व गेल्यानंतर जीवातलं जवा इतपत असलेली एनर्जी सुद्धा आपोआपच नाहीशी होते आणि जीव शिव पुन्हा एकदा निर्गुण निराकार बनतात. तर हा जीवशिवांचा खेळ म्हणजे निर्गुण निराकार आणि सगुण साकारांचा खेळ जो आहे तो कधी सुरू झाला याबद्दल काही सांगता येत नाही. जरी आपण शास्त्रज्ञ म्हणाले की अमिबा अमुक तमुक हे झालं ते झालं ते झालं तरी सुद्धा शास्त्रज्ञ म्हणाले त्याच्या आधी जीवन असल्याखेरीज शास्त्रज्ञाला जीवन कळणार कसं. म्हणजे सांगायचा मुद्दा आहे जीवनाला जीवन म्हणून सांगणं हे माणसाखेरीज शक्य नाही. परंतु माणसाला जीवन मिळण्या अगोदर जर मूळ जीवन नसतंच तर माणूस तरी कसा जन्माला आला असता. म्हणून माणसाला होणारं ज्ञान जीवनाचं जे आहे ते कोणत्याही अर्थाने सापेक्ष ज्ञान आहे. जरी माणूस मांडू शकला की पृथ्वीवर नेमकं जीवन कधी सुरू झालं तरी सुद्धा जर माणूस जीवन कधी सुरू झालं मांडू शकला तर पहिला माणूस आला त्याच्या आधी जीवन असल्याखेरीज माणूसही आला नसता. म्हणून माणसाने पृथ्वीवर कधी जीवन सुरू झालं हे जरी किती अचूकतेने सांगितलं तरी सुद्धा माणूस सांगतो म्हणजे माणूस प्रथम यावा लागतो आणि माणूस प्रथम येतो याचा अर्थच येताना त्याच्यावर जीवन असल्याखेरीज तो येतच नाही. म्हणजे मी जिवंत असल्याखेरीज बोलू शकत नाही आणि बोलू शकल्याखेरीज माझं ज्ञान मी सांगू शकत नाही. म्हणजे मी कितीही ज्ञान मांडलं तरी सुद्धा हा जो मी आहे हा अहम आहे हा पूर्णांकार आहे तो असल्याखेरीज मी असू शकत नाही. म्हणजे पूर्णांकार असल्याखेरीज मी असू शकत नाही. अशा अर्थी माणसाने कितीही ज्ञानाच्या बढाया मारल्या तरी पूर्णाहंकार आधी आहे आणि नंतर माणूस आहे. म्हणून अमुक अमुक सालात जीवन सुरू झालं हे विधान सुद्धा प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर तर्क दुष्ट आहे इलॉजिकल आहे. कारण भले कधी ना कधी हे जीवन सुरू झालं असेल पण त्याची मांडणी जेव्हा माणूस करतो तेव्हा प्रथम माणूस जो जन्माला येतो त्याने ती मांडणी केली असं गृहीत धरलं तरी प्रथम माणूस जन्माला आला की आधी जीवन असल्यामुळे माणूस जन्माला आला. म्हणजे पहिल्यांदा जीवन आहे
आणि त्या जीवनातून सदैव माणूस जन्माला आला का आधी सदैव माणूस आला आणि मग जीवन भरलं गेलं? तर आधी सदैव माणूस येऊ शकत नाही, कारण जीवन एकत्वाने असल्याखेरीज माणसाची निर्मिती नाही. फक्त माणसाने प्रथम माणूस आल्यानंतर त्याने लिहिलं नसेल बघ अमुक अमुक इतक्या कोटी वर्षापासून ही गोष्ट सुरू झाली, अमिबा असा झाला तसा झाला. पण अगदी अमिबा जर माणसाच्या आधी अमिबा आहे तर माणसाने अमिबा कधी तयार झाला हे जेव्हा सांगितलं तर त्याच्या आधी अमिबा होताच. म्हणजे अमिबा नावाने जीवन होतच. म्हणजे आधी जीवन आहे आणि नंतर माणूस आहे. त्यामुळे माणसाने जीवन कधी सुरू झालं पृथ्वीवर हे कितीही सांगितलं तरी ते सांगणं सुद्धा तितकंसं सत्याला धरून नाही. कारण आधी शिव आहे आणि मग जीव आहे. जीव दशेमध्ये माणूस आला आणि माणूस ज्ञानाची देवाणघेवाण करू लागला. पण तू माणसाने ज्ञानाची देवाणघेवाण केलं तो क्षण जरी त्याने अचूक मानला तरी सुद्धा त्याच्या आधी किती काळ जीवन होतं हे सांगणं माणसाला केवळ अनुमानाखेरीज शक्य नाही. अशा अर्थाने प्रथम आणि अंतिम शिवच आहे आणि तो शिवच जवा एवढा जीवरूपाने वरच्यावर येत असतो. आणि अशा अर्थाने ही जीवाशिवाची जोडी जेव्हा आपल्याला नेमकं काही सांगता येत नाही तेव्हा आपण म्हणतो हे जीवाशिवाचं जीवन अनंत काळ चालू आहे. तर जीवाशिवाचं जीवन अनंत काळ चालू आहे आणि त्या जीवनाची दशा समजते तोपर्यंत त्या माणसाच्या संदर्भात त्या व्यक्तीच्या संदर्भात जीवन असतं. एकदा तो गेला की त्याच्या दृष्टीने जीवन संपतं. अर्थातच उर्वरितांच्या दृष्टीने जीवन असतं. तर हे सर्व समजून घेतलं तर प्रथम पासून अंतिम पर्यंत इथे केवळ आणि केवळ पाया म्हणून निर्गुण निराकार तत्वच अत्यंत बलशाली आहे आणि त्याच्याच इच्छेने म्हणा किंवा त्याच्याच अंतर्गत हालचालीमुळे म्हणा ही जीवदशा निर्माण झालेली आहे. म्हणून शिव अशा अर्थाने सतत चैतन्याचं स्फुरण असतच असतं. फक्त जीव अशा अर्थी जीवधारणा ही नंतर आहे. कधीतरी ती नंतर सुरू झालेली आहे. परंतु जीवधारणा जरी नंतर सुरू झाली तरी जीवधारणा होण्यापूर्वी शिवस्फुरण असावंच लागतं. म्हणून जीवाच्या अगोदर सुद्धा जीव नाही अशा अर्थाने शिव म्हणून जीवन आहेच आहे. म्हणून जीव निर्माण झाल्याने जीवन सुरू झालं हे म्हणणं तितकंसं खरं नाही. जीव निर्माण होण्यापूर्वी सुद्धा जे काही होतं त्याला तुम्ही जीवन म्हणू नका, ते शिवपण होतं. तेव्हा शिवपणातूनच जीवपण आलं. अशा अर्थी अनुमानाच्या पातळीला शिवपण हे अनादि अनंत आहे आणि जीवपण नंतर कधी ना कधी सुरू झालं हे मान्य करता येईल. म्हणून शिवपण आणि जीवपण या दोन्हीकडे केवळ आणि केवळ जीवन हो या मृत्यू दोनोही तुम शंभो म्हणजे सर्वत्र शिवपणच आहे इतकंच सत्य आपण पकडू शकतो आपल्या मेंदूच्या कक्षेमध्ये. या पलीकडे जे आहे ते सर्व अर्थातच हालचालीचं जग आहे. त्याला जसं खोटं पाणी म्हणतात, मृगजळ म्हणतात, तसं काही जण त्याला खोटं जीवन म्हणतात. ते काही म्हटलं आणि न म्हटलं तरी आहे हे असं आहे. म्हणून शिवतत्व हेच इथून तिथून पूर्ण अहंकाराने शिवतत्व हेच इथून तिथून पूर्णाहंकारी शिवतत्व हेच इथून तिथून पूर्णत्वाने जाणवणारे आहे. ते कधी सुरू झालं कधी संपणार याबद्दलची विधानं ही केवळ आणि केवळ तार्किक गोष्टी आहेत. तिकडे दुर्लक्ष करणं चांगलं. आणि शिवत्व हीच आपण शब्द वापरायचा म्हणूनच वापरू शकतो. शिवत्व हीच केवळ अनादि अनंत असणेपणाची खूण आहे. अस्तु. धन्यवाद.